जिल्हा चंद्रपूर, गाव नवरगाव, नाव अनुराग बोरकर, वय तारुण्याच्या उंबरठ्यावरचं, वय वर्ष 19, शिक्षण नीट परीक्षेमध्ये 99.99 मार्क्स घेऊन अव्वल. मला डॉक्टर व्हायचं नाही. भविष्यासाठी समाजाचा, शिक्षण पद्धतीचा दबाव, परिणाम नैराश्य आणि शेवट अंधारमय अंत. कुटुंबामध्ये एखादं बाळ जन्माला येतं. हळूहळू ते बाळ मोठं होतं. आई वडिलांच्या कुशीत खेळतं, त्यांच्या संस्कारात मोठं होतं. तसं जसं बाळ मोठं होतं तसं तसं आईवडिलांचं, कुटुंबांचं, पालकांचं त्याच्याबद्दलचे स्वप्न जागी होतात. आपला मुलगा मोठा व्हावा, जगात नाव करावं, काहीतरी करावं असे स्वप्न ते रंगवू लागतात. मुलं मोठे होतात, हळूहळू भविष्याकडे वाटचाल करतात. पण त्यांच्या मनात काय चालतं हे कुणास ठाऊक. कधीकधी त्यांच्या मनात अंधारमय आणि नैराश्य येतं आणि ते एका चुकीच्या पाऊलाकडे वाटचाल करतात. काही काही मुलं तर आत्महत्येकडे, जीवन संपवण्याकडे वाटचाल करतात आणि शेवटी हा निर्णय घेऊन स्वतःचं जीवन संपवून टाकतात. कुटुंबात पसरतो तो अंधार, काळोख आणि कुटुंबावर कोसळतो तो डोंगर दुःखाचा. आशा नैराश्यात बदलतात आणि कुटुंबात येतोय एक अंधार, एक काळोख. अशीच एक घटना आमच्या नवरगावमध्ये घडली. अनुराग बोरकर नावाच्या एका मुलाने अतिशय सगळं सुरळीत चालू असताना, शिक्षणात अव्वल असताना, हसत खेळत असताना मला डॉक्टर व्हायचं नाही असं एक पत्र लिहून आपलं आयुष्य संपवलं. अतिशय दुःखद घटना. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, प्रत्येक पालकासाठी, प्रत्येक शिक्षकांसाठी आणि समाजात राहणाऱ्या प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही एक दुःखद घटना होती. अशाही घटना भरपूर घडत असतात. आपण वृत्तपत्राच्या माध्यमातून अशा घटनांचा आढावा घेत असतो. पण कधी स्वतःला प्रश्न करतो का, हसत खेळत असलेली मुलं, आनंदी असलेली मुलं अचानक हा निर्णय का घेतात? का त्यांच्या मनात असं काही होतं? आई वडिलांचा संवाद अपुरा पडतो का? त्यांच्या मनात काय चाललं आहे हे कोणी ओळखण्याचा प्रयत्न करतो का? नाही. खूप काही दडलेलं असतं त्यांच्या मनात. त्यांच्या करिअरबद्दल त्यांना खूप काही सांगायचं असतं. पण समाजाचं, परिवाराचं, कुटुंबाचं स्वप्न आपल्या खांद्यावर घेऊन ते जात असतात, जगत असतात. पण त्यांना काय व्हायचं आहे, त्यांना काय करायचं आहे हा प्रश्न कोणी त्यांना विचारलाय का? नाही. आणि मग असं अवघड ओझं घेऊन ते मुलं पुस्तकात 24 तास, 12 तास, 18 तास डोकं खुपसून आपल्या मनाविरुद्ध करत असतात. का? तर मला माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे. का? मला समाजात श्रेष्ठ बनायचं आहे. पण असं का घडतंय? असं का होतंय? आपण त्या मुलांना ओळखण्याचा प्रयत्न करतो का? एक छोटीशी घटना आठवते. मी एक चित्रपट बघत होतो. कदाचित आपण सगळ्यांनी तो बघितला असेल. 3 इडियट नावाचा चित्रपट होता. त्या चित्रपटामुळे सगळेजण आनंदी असताना, गाणे गात असताना, मजा मस्ती करत असताना एका त्या द्रोणमध्ये एक दृश्य आपल्याला दिसतं की एक विद्यार्थी आपल्या रूममध्ये, आपल्या खोलीमध्ये गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा अंत करतो. का करत असतील हे अशी मुलं? अवघ्या 18-19 वर्षात जीवन संपवण्याचा विचार त्यांच्या मनात काय येत असेल? समाज कधी याचा प्रश्न विचारतो का? नाही. पण अशा घटना घडतात. अशा घटना घडतात आणि त्यांच्या कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर सुद्धा घडतो. 4 लोक चर्चा करतील आणि थांबतील. पण मला असं वाटते की या माध्यमातून आपण या विषयावर गंभीर विचार केला पाहिजे.
आपली मुलं नैराश्यात तर नाही आहे ना? पालकांनी त्यांच्याशी संवाद केला पाहिजे, त्यांच्या करिअरची त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि तुम्हाला काय बनायचं हे विचारलं पाहिजे. केवळ डॉक्टर आणि इंजिनियर हे दोनच करिअर नसून, हे दोनच क्षेत्र नसून असे बरेच क्षेत्र आहे ज्या क्षेत्रात आपल्या मुलांना मोठं होत आहे. कलाकार होऊ शकतात, मुलं पत्रकार होऊ शकतात, मुलं गायक होऊ शकतात. वेगवेगळे क्षेत्र आहेत, प्रचंड क्षेत्र आहेत. त्यांना निवडू द्या त्यांचं क्षेत्र, त्यांच्याशी बोला. तुला काय व्हायचंय? त्याला चित्रकार होऊ द्या, त्याला कॅमेरामॅन होऊ द्या, त्याला गायक होऊ द्या, त्याला तबलावादक होऊ द्या, त्याला गिटार वादक होऊ द्या. त्याच्या अंगी असलेली कला ओळखा आणि त्या पद्धतीने त्याला पुढे जाऊ द्या. फार फार तर काय होणार, 4 पैसे मुलं कमी कमवतील, थोड्याशा सुखसुविधा त्याला मिळणार नाही, पण तुम्हाला बाबा म्हणणारा, तुम्हाला आई म्हणणारा मुलगा तुमच्या सोबत असेल, आयुष्यभर जगेल. जग खूप सुंदर असते हो. त्या मुलाच्या डोळ्यांनी काय बघितलं होतं? एक 19 वर्षाचा मुलगा मला डॉक्टर व्हायचं नाही, मला डॉक्टर व्हायचं नाही अशा एका कोऱ्या कागदावर लिहून जातोय आणि त्या कोऱ्या कागदावर आपलं आयुष्य कोरं करून जातं. आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी, वेध घ्यायला पाहिजे. कुटुंबाचं ओझं, परिवाराचं ओझं, समाजाचं ओझं, शिक्षण पद्धतीचं ओझं त्या एका छोट्याशा मुलावर किती देणार आहोत आपण? त्यांना घडू द्या आपल्या स्वप्नांना. तुम्ही फक्त पंख द्या त्यांना. उडायचं कुठं ते त्यांना ठरवू द्या ना. समाजाने काय ठरवायचं आहे? मला तर कधी कधी असं वाटते समाजापेक्षा आपल्या देशातली शिक्षण प्रणालीच याला जबाबदार आहे. स्पर्धा स्पर्धा स्पर्धा, जिथे जावं तिथे स्पर्धा. या स्पर्धेचं ओझं प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात आलंय. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात भीती निर्माण केली आहे. मला 100 पैकी 90 पाहिजे, मला 100 पैकी 95 पाहिजे, मला या विषयात पुढे जायचं आहे, मला या विषयात ए ग्रेड घ्यायचा आहे, मला अव्वल राहायचं आहे, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर उभं राहायचं आहे. अरे नाही राहिला तुमचा मुलगा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर तर काय होणार? फार फार तर काय होणार, कमी मार्क्स मिळतील. फार फार तर काय होणार, 4, 2, 5,000 रुपये कमी पगार मिळेल. पण तुमचा मुलगा तुमच्या सोबत असेल. आणि ही स्पर्धा केवळ कुटुंबात नव्हे, ही स्पर्धा केवळ समाजात नव्हे, तर या शिक्षण पद्धतीने, या शिक्षण ठेकेदारांनी ही स्पर्धा सुरू केली. जोपर्यंत या स्पर्धा होणार नाही तोपर्यंत या शिक्षण प्रणालीमध्ये त्यांचा व्यवसाय कसा होईल? या शिक्षणाच्या ठेकेदारांनी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण केलेली आहे. तू डॉक्टर झालाच पाहिजे, तू इंजिनियर झालाच पाहिजे. आणि आई वडिलांना पटवू सांगायचं की नाही, तुमचा मुलगा जर डॉक्टर झाला नाही, तुमचा मुलगा जर इंजिनियर झाला नाही तर तो काहीच करणार नाही. कारण प्रत्येकांमध्ये स्पर्धा निर्माण करून त्यांना आपला व्यवसाय उभा करायचा आहे. आणि आपण पालक उगाच आपल्या मुलांच्या मागे लागत असतो, नाही तुला डॉक्टरच व्हायचंय, तुला इंजिनियरच व्हायचंय, तुला एवढे पर्सेंट मार्क पाहिजेच पाहिजे, तुला तेवढे पर्सेंट मार्क्स पाहिजेच पाहिजे. खरं जर पाहतो म्हटलं तर हा खूप मोठा एक स्कॅम आहे. तुमच्यासारख्या पालकांच्या डोक्यामध्ये तुमच्या मुलांना मोठं करिअर करण्याचं भूत घालून तुमच्याकडून त्या फीसच्या नावाकडून एक मोठी रक्कम वसूल केली जाते आणि त्या मोठ्या रकमेतून हे व्यवसाय उभे होतात. मग काय तर तुमच्या मुलाला काहीच येत नाही, तुमचा मुलगा असाच आहे, तुमचा मुलगा अभ्यासात कमी आहे, मग आमच्याकडे ट्युशन क्लासेस लावा, आमच्याकडे शिकवणीला या, मग आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्ही तुम्हाला ते देऊ, आम्ही तुम्हाला ते देऊ. आणि मग एका क्लासमध्ये 300 400 विद्यार्थी भरायचे आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा लावायची. एखाद्या मुलाने होमवर्क केला नाही, एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर त्याला घालून बोलायचं, त्याच्या मनात नैराश्याचं वातावरण तयार करायचं, त्याला डिमोटिवेट करायचं. आणि मग तो प्रवास सुरू होतो त्या ट्युशन क्लासेसमध्ये बसलेल्या त्या विद्यार्थ्याच्या मनात की मी कुठेतरी मागे आहो का, मी कुठेतरी या स्पर्धेमध्ये टिकत नाहीये का. मग नैराश्य सुरू होतं, मग त्याच्या डोक्यात विचार सुरू होतात. पण आईवडिलांशी बोलणार कसं? आईवडिलांनी आपल्या मेहनतीच्या कमाईने एक मोठी रक्कम भरून त्याला ऍडमिशन घेऊन दिलेली आहे. मग आईला कसं सांगायचं, बाबाला कसं सांगायचं की बाबा मला हे जमत नाही हो, मला आवडत नाही हो, मला हे सगळं करता येत नाही हो. कसं बोलायचं आपण? कारण त्यांना जाणीव असते आपल्या आई वडिलांच्या कष्टाची, पण ते डोक्यात त्यांचे ते विचार हळूहळू हळूहळू विजाच्या स्वरूपात मोठे होतात आणि एक दिवस त्याचा स्फोट होतो. आणि स्फोट झाला की नवरगाव सारखं उदाहरण आपल्या समोर. अशी कित्येक उदाहरणं आपल्यासोबत आहे.
आम्हाला विचार करावा लागेल, संवाद करावा लागेल मुलाशी, तुम्हाला मुलाशी बोलावं लागेल, त्याच्या आवडीनिवडी त्याला विचारावं लागेल आणि खऱ्या अर्थानं मग इथून तुमच्या मुलाचा एक प्रवास सुरळीत करावा लागेल. तेव्हाच कुठेतरी हा बदल घडेल. अन्यथा ही अशीच मुलं आपल्या डोक्यात नैराश्य घेऊन, आपल्या डोक्यामध्ये एक वेगळे विचार घेऊन, त्यांच्या मनात एक दाटवून शेवटी असं पाऊल उचलतात. आणि मला खास करून या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, असं काही होत असेल तर चर्चा करा. आईवडिलांशी नसेल होत, तुमच्या मित्रांशी करा, तुमच्या जवळच्या नातेवाईकांशी करा, तुमच्या गुरूंशी करा, पण असं मनात साचवून ठेवू नका. बोला, बोलकी व्हा. सोशल मीडियावर तुम्ही ज्याप्रमाणे बोलता, सोशल मीडियावर ज्याप्रमाणे तुम्ही प्रगट होता, तसं तुम्ही आपल्यासोबत बोला, आपल्या व्यक्तीसोबत बोला आणि यातून काही निष्पन्न होण्याचा आपण प्रयत्न करूया. माझं तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, माझी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, स्पर्धेमध्ये आपल्या मुलांना रेटू नका. अशा घोड्यांच्या शर्यतीत त्यांना धावू नका. पळू द्या त्यांना, उडू द्या त्यांना सुता पाखरांसारखं. ज्या झाडावर बसायचं त्या झाडावर बसू द्या. त्यांना त्यांचं झाड शोधू द्या, त्यांना त्यांचे फळे शोधू द्या आणि मग बघा ही गोजीरवाणी मुलं कशी फुलतात ते. आणि ही 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 मुलं आपल्याला फुलताना बघायची आहे, त्यांना चिमलेलं बघायचं नाही. अंतकरणात असं नवरगाव सारखी घटना आम्ही जेव्हा बघतो, आमच्या जवळचा मुलगा तो असं अंतकरणात दुखतंय आमच्या. आज जरी मी हा कार्यक्रम करत असेल तर तेव्हा तरी हृदयावर एक दगड ठेवून आम्हाला बोलताना सुद्धा अडखडतोय आम्ही सगळ्या गोष्टी. पण हा प्रश्न मांडावाच लागेल. म्हणून मी सगळ्या आई वडिलांना, पालकांना विनंती करतो, या शिक्षण व्यवस्थेच्या जाळ्यात अडकू नका. का मुलं नैराश्यात जातात? का मुलं व्यसनाधीन होतात? का मुलं आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात? एक परत विश्लेषणात्मक आपण याच्यावरती बोलूया. पण जाता जाता मला एवढंच सांगावं लागतं, हे जे तुमच्या घरी फुललेलं जे फूल आहे त्याला फुलू द्या, त्याला मावळू नका, त्याला चिमू देऊ नका, त्याचा अंत होऊ देऊ नका. सोबत ठेवा आपलं. धन्यवाद.